आज रात्री हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आली असून 300 किलोमीटर लांबीचा एक महाकाय ढग महाराष्ट्राच्या दिशेने झेपावला आहे। 300 किलोमीटर लांबीच्या ढगाने आपल्या पोटामध्ये एक विनाशकारी चक्रीवादळ दडवून ठेवलं आहे। तज्ञांनी जेव्हा सॅटेलाइटमधून इमेजेस पाहिल्या तेव्हा महाराष्ट्र 30 जिल्ह्यांना धोका असल्याचं स्पष्ट झालं आहे। आज रात्री महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटीसह ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान तज्ञांनी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी यावर अत्यंत गंभीर खुलासा केला आहे की हा ढग जमिनीपासून तब्बल 12 ते 15 किलोमीटर उंचीवर तरंगत आहे। हा ढग इतका वजनदार आहे की जेव्हा हा ढग फुटेल तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर थेट बर्फाचे गोळे बरसणार आहेत। यासोबतच महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये ताशी 120 किलोमीटर वेगाने वादळी वारा देखील वाहणार आहे। जमिनीला हादरे बसतील अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याने इशारा दिला आहे की यावेळी सरासरीपेक्षा पावसाची कमी जाणवेल, परंतु अवकाळी पावसामध्ये भयानक परिस्थिती उद्भवणार आहे, ज्यामुळे अनेक संकटाला सामोरं जावं लागू शकतं। 10 वर्षापूर्वी म्हणजेच 2015-16च्या काळामध्ये अशाच प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागला होता। विज्ञानाच्या भाषेमध्ये याला सुपर एल निनोचा प्रभाव म्हणतात आणि हीच परिस्थिती यावेळेस ही उद्भवताना दिसत आहे। त्यावेळी विदर्भ आणि मराठवाड्याने हीच परिस्थिती अनुभवली होती आणि तो सुपर एल निनो आता दुप्पट वेगाने प्रशांत महासागरातून थेट महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे। आज मध्यरात्री 2 नंतर महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती उद्भवणार आहे। 2 नंतर या ढगाच्या पोटामध्ये सामावलेलं चक्रीवादळ महाराष्ट्रात दाखल होईल। या 20 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस घडवून आणेल। हा सुपर एल निनो आता सक्रिय होत आहे। अवकाळी पावसाच्या विळख्यामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, त्याचबरोबर जनजीवन देखील विस्कळीत होणार आहे। सरकारने आजच्या तारखेला धोक्याचा इशारा दिला आहे, परंतु पुढील आणखीन 3 तारखांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्राला हवामान विभागाने 3 टप्प्यामध्ये विभागलं आहे। रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट नुसार जिल्ह्यांचा नवीन रिपोर्ट समोर आला आणि या रिपोर्टनुसार आज मध्यरात्री 2 नंतर 100 ते 120 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान तज्ञांच्या मते 300 किलोमीटर लांबीचा हा ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। जसा जसा रात्रीचा गारवा वाढेल तसा तसा या ढगाचा वेग अचानक दुप्पट होणार आहे। मध्यरात्री 2 नंतर संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा गाढ झोपेत असेल तेव्हा वातावरणामधील दाब बदलणार आहे। ताशी 120 किलोमीटर वेगाने वादळी वारा सुटेल। हवा इतका शक्तिशाली असेल की काही क्षणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। हे संकट फक्त वाऱ्याचं नाहीये, तर या वाऱ्यासोबतच विजांचा कडकडाट देखील होणार आहे। आकाशात एकाच वेळी शेकडो विजांचा कडकडाट होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील नागरिकांनो, आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा शेतात जाण्यापूर्वी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, कारण आज निसर्गाने संपूर्ण महाराष्ट्राला भयानक इशारा दिला आहे। हवामान विभागाने जो सॅटेलाइट मधून फोटो काढला आहे त्या फोटोनुसार महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांना तर ढगफुटीचा रेड अलर्ट देण्यात आलाय। आज मध्यरात्री ठीक 2 वाजता जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असणार आहे तेव्हा अरबी समुद्रामध्ये एक भयानक प्रणाली सक्रिय होणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तिथे तर येत्या 2 तासांमध्ये अरबी समुद्रातील प्रशांत महासागरामध्ये जी हालचाल सुरू होईल तेव्हा ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे। कारण समुद्राचं तापमान अचानक वाढल्यामुळे तिथून प्रचंड प्रमाणात बाष्प हवेत खेचली जाणार आहे। समुद्रावरून येणाऱ्या गरम वाऱ्याने आणि जमिनीवरील थंड हवेला खेचलं गेलं आणि त्यातून 300 किलोमीटर लांबीचा ढग तयार झाला आहे। शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की हा ढग पृथ्वीपासून तब्बल 12 ते 15 किलोमीटर उंचीवर आहे आणि समुद्रातून सतत मिळणाऱ्या ऊर्जेमुळे हा ढग एका जागेवर स्थिर न राहता ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने थेट महाराष्ट्राच्या जमिनीकडे झेपावला आहे। समुद्रात उठलेल्या या वादळाचा पहिला फटका आज रात्री कोणत्या जिल्ह्यांना बसणार आहे ते पहा, कारण आज मध्यरात्री 2 नंतर भयानक संकट महाराष्ट्रावरती ओढावलं जाणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान तज्ञांनी सांगितलं आहे की रात्री 11 ते 12च्या दरम्यान हवामानामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल। मध्यरात्री 2 नंतर ताशी 120 किलोमीटर वेगाने वादळी वारा सुटेल। पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहेत तिथे 2 ते 3 तासामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळू शकतो। म्हणजेच ढगफुटी
सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे। या जिल्ह्यांमध्ये 300 किलोमीटर वेगाचा हा ढग 2 तासानंतर बरसण्यास सुरुवात होईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी जरी झाली नाही तरी मोठ्या प्रमाणात गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर विजांचा तांडव देखील या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो। तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे तिथे समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणाचा थेट परिणाम जाणवणार आहे। नागरिकांनो, गेल्या 48 तासात अरबी समुद्राचं तापमान अचानक वाढलं आहे। समुद्राच्या पोटामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आहे की तिथून लाखो टन बाष्प हवेत खेचले गेले आहेत। प्रशांत महासागरातून येणारे अतिवेगवान वारे आणि अरबी समुद्रातील बाष्प जेव्हा महाराष्ट्राच्या आकाशामध्ये एकमेकांना धडकतील तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याने विजांचा कडकडाट इतका भयानक असण्याची शक्यता वर्तवली आहे की आकाशामध्ये जेव्हा विजा चमकतील तेव्हा रात्रीचा काही काळ हा भर दुपारसारखा पांढरा फडक पडणार आहे। नागरिकांनो, काल सोलापूरमध्ये गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि सोलापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस देखील पडला आहे। शेतकरी बांधवांनो, आज जो इशारा देण्यात आला आहे त्यामध्ये वैज्ञानिकांनी कारण देखील सांगितलेलं आहे की सुपर एल निनोच्या घातक प्रभावामुळे जागतिक हवामानामध्ये प्रचंड उलटापालट होत असल्यामुळे आज मध्यरात्री 2 नंतर संकटाचा सामना महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना करावा लागणार आहे। जेव्हा अरबी समुद्रातील बाष्प या ढगामध्ये जमा होणार आहेत तेव्हा या ढगाच्या आत पाण्याचे थेंब घोटून त्यांचं बर्फात रूपांतर होणार आहे। शास्त्रज्ञांच्या मते हा ढग इतका वजनदार झाला आहे की लहानशा तुकड्यामध्ये देखील हजारो पाण्याच्या टाक्यांनी एवढं वजन साचलं आहे। जेव्हा रात्रीच्या वेळी जमिनीवरील तापमान अचानक कमी होईल तेव्हा हा ढग वरच्या वर स्वतःचं वजन पेलू शकणार नाही आणि तो खाली कोसळेल। आणि शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की ढग फुटल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी होईल। त्यामुळे आकाशातून पाऊस पडणार नाही तर आभाळातून पाण्याचे मोठे ड्रम कोसळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली। आज मध्यरात्री 2 नंतर हवामान विभागाने 20 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला, परंतु जिल्ह्यांची 3 टप्प्यांमध्ये विभागणी देखील केली गेली। आज मध्यरात्री ठीक 2 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये हवामान विभागाने 8 जिल्ह्यांची निवड केली आहे, जिथे आज मध्यरात्री 2 वाजल्यापासून परिस्थिती भयानक होणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला। सोलापूरमध्ये आज रात्री 2 नंतर ताशी 120 किमी वेगाने वादळी वारा सुटेल। फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। सांगली जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील गारांचा प्रचंड मारा होणार आहे। पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे पडतील। द्राक्ष बागा आणि पिकांना मोठा फटका बसेल। त्याचबरोबर नांदेडमध्ये आज रात्री निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळू शकतो। विजांचा कडकडाट आणि ताशी 100 किमी वेगाने वारे वाहतील, यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। बीड जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्याचा वेग इतका असेल की घरावरील पत्रे उडणं, झाडावरील फांद्या पडणं अशा घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये घडू शकतात। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री ढगफुटीसारखा पाऊस पडेल। काही तासातच शेताच्या तळ्यामध्ये रूपांतर होऊ शकतं। विजा थेट जमिनीवर कोसळण्याचा धोका इथे सर्वाधिक आहे। कोल्हापूरमध्ये आज रात्री विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊस सुरू होईल व त्याचबरोबर नद्यांच्या पाणी पातळ्यामध्ये देखील वाढ होणार आहे। शेतकरी बांधवांना जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा अशा सूचना देखील देण्यात आल्या। सातारा आणि डोंगराळ भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि विजांचे खांब देखील पडू शकतात। महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ शकते। सखल भागामध्ये पाणी साचू शकतं आणि जो दुसरा टप्पा असणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला। पुणे शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज मध्यरात्री हवा पूर्णपणे बदलली जाईल, त्यानंतर वादळी वारा सुटेल। अहमदनगर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटीसह पावसाचा इशारा देण्यात आला। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पट्ट्यामध्ये ढगांचा गडगडाट तीव्र होणार आहे। कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष बागायतदारांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 वाजल्यानंतर वातावरणातील दाब बदलणार आहे। ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। जालना जिल्ह्यात रात्री उशिरा विजांचा कडकडाट सुरू होईल। मोसंबी बागांचे आणि इतर पिकांचं नुकसान होऊ शकतं। खानदेशातील जळगाव जिल्ह्यामध्ये 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। विजांचा कडकडाट देखील होणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, परंतु वाऱ्याच्या वेगामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील 5 जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे विजांचा कडकडाट आणि वादळी वारा अतिशय भयानक असणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री अचानक थंडी वाढेल आणि वादळी वारा सुटेल। संत्रा बागायतदारांना या वाराचा मोठा फटका बसेल। अमरावतीत पाऊस कदाचित कमी पडेल, पण विजा पडण्याचा धोका खूप जास्त आहे। शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की रात्री शेतात जाऊ नका आणि झाडाचा आश्रय घेऊ नका।
अकोला जिल्ह्यात ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने धुलीकणांचं वादळ सुटू शकतं. त्यानंतर पावसाची सर येणार आहे. मध्यरात्री 2 नंतर वातावरणात अचानक मोठा बदल होईल. ढगांचा आवाज भयानक होईल. वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची संततधार सुरू राहील. सखल भागामध्ये पाणी साचेल आणि वीज पुरवठा अनेक तास खंडित राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. 20 जिल्ह्यांमध्ये आज रात्री निसर्गाचा थेट निशाणा असणार आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.